छायाचित्रात राहतो म्हणून मला काही गोष्टी त्यांच्या स्पष्ट करायच्या. एवढा 2024चा पराभव त्यांनी स्वीकारला. आप्तस्वकीय विरोधात गेले, सामाजिक बांधव काही विरोधात गेले. एवढा मोठा पराभव झाला, आर्थिक हानी झाली, मानसिक हानी झाली, सामाजिक हानी झाली. पण त्या माणसाने आपल्या शब्दावर आवर घातली. कधीच कोणाच्या भावना दुखवतील असं एकही स्टेटमेंट त्या माणसाने केलं नाही. त्या विशाल भाऊ कदमांचा कार्यकर्ता म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे. एवढ्या प्रगल्भ व्यक्तिमत्वाची माणसं आपल्या परिसरात असताना एक आमदार माणूस मतदारसंघाच्या विकासावर बोलला पाहिजे, मतदारसंघाच्या विकासाच्या गप्पा त्या माणसाने केल्या पाहिजे. पण ज्या वेळेस कावलगाव जिल्हा परिषद मध्ये आपल्या गंगाखेड मतदारसंघाचे आमदार येतात आणि वैयक्तिक माणसाचे उणे धुणे काढून त्यांच्या सत्ताधीश पक्षाच्या विरोधात जी जनतेने ही आघाडी निर्माण केली, हे रुद्र स्वरूप इथं बसलेल्या प्रत्येकाचा आवाज, प्रत्येक इथं बसलेली माणसं पैसे देऊन आणलेली माणसं नाहीत आमदार साहेब, विचाराने एक झालेली माणसं आहेत. त्यांना कावलगाव मतदारसंघाचा विकास करायचा आहे. आमदार साहेबांनी सांगितलं या जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून नारायणभाऊ पिसाळ असतील, संदीपरावजी ढगे साहेब असतील, आमचे बालाजीराव खैरे असतील, या तीनही व्यक्तिमत्वाचं सामाजिक कार्य 2 शब्दामध्ये व्यक्त करतो. आदरणीय संदीपभाऊ ढगे ज्यावेळेस प्रस्थापित राजकारणाला आम्हाला उत्तर द्यायचं होतं, कावलगाव जिल्हा परिषदेमधून पहिली जबाबदारी होती कैलासवासी मारुतरावजी पिसाळ या सामाजिक विद्यापीठाचा मुलगा म्हणून नारायणभाऊ पिसाळांची. दुसरी जबाबदारी होती कैलासवासी डॉक्टर चव्हाण या धर्मनिरपेक्ष व्यक्तिमत्वाचा मुलगा म्हणून माझी. ज्या दलित बांधवांनी मागच्या 5-50 वर्ष आमच्या बापांना मोठं केलं, त्यांचं ऋण फेडण्याची ही वेळ होती. आम्ही दोनही व्यक्तिमत्व संदीपभाऊच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलो. संदीपभाऊ ढगेंचं नाव बदनाम करण्याचं कटकारस्थान काही राजकारणी इथले लोकप्रतिनिधी करतात. त्यांना मला सूचित करायचंय, ज्या माणसाच्या वाढदिवसाला 500 रक्ताच्या बॉटल रक्तदान होतंय, ती माणसं चुकीची कशी असू शकतात. आणि ज्या वेळेस गंगाखेड मतदारसंघामधील जनतेचा आमदार म्हणून ज्यांना ओळखलं जातं, असे विवेकशील नेतृत्व विशाल भाऊ कदम यांनी आपल्याकडे पाठवलेला माणूस चुकीचा कसा असू शकेल. जी माणसं सामाजिक विचाराची लढाई लढतात, त्या माणसाने पाठवलेला माणूस संदीपभाऊ ढगे आहे. ज्या वेळेस संदीपभाऊ ढगेंची उमेदवारी जाहीर झाली, गावागावातून त्यांचं अख्खं कंटेश्वर कावलगाव जिल्हा परिषद मध्ये प्रत्येक गावात 4-2 गाड्या फिरायला. जर हा माणूस समाजामध्ये वाद पेटवणारा असता, जाती जातीमध्ये भांडण लावणारा असता, धर्मामध्ये भांडण लावणारा असता, अट्रॉसिटी करायला लावणारा असता, तर त्या माणसासाठी प्रेमासाठी आपण इथं जमलो असतो का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्या माणसाचा सामाजिक पिंड आहे, समाजासाठी आवाज लागतं का, रस्त्यावरची लढाई लढणारा माणूस आहे. एक छोटस उदाहरण संदीप भाऊच्या सामाजिक कार्याचं तुम्हाला देतो. ज्या वेळेस वारीगावच्या 3 मुली नांदेडला शिकायला होत्या, क्लासेसला 11वी-12वीला त्या मुली होत्या. त्या मुलीला तिथं काही बदमाश मुलं त्रास देऊ लागले. त्या मुलांचा समाचार घेऊन त्याला योग्य प्रसार केला, मराठा समाजाच्या आई बहिणीची इज्जत वाजवली. हा संदीप भाऊ वाईट आहे का सांगा तुम्ही? आणि हा वाईटपणा असेल तर संदीप भाऊला विनंती करतो, निवडणुका येतील जातील, आयुष्यभर तुम्ही हा वाईटपणा सोडू नका. हा वाईटपणा तुमच्या अंगात असलाच पाहिजे. कारण भाऊचं व्यक्तिमत्व सर्व जाती धर्मांच्या तरुणांना सोबत घेऊन चालणारा युवा म्हणून भाऊ आपल्या परिसरामध्ये कार्यरत आहे. जाती धर्माच्या पुढे जाऊन काम करणारा युवा नेतृत्व म्हणून भाऊकडे पाहिलं जातं. ज्यावेळेस कावलगाव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी निकष ठरले, त्या सर्व निकषामध्ये साम दाम दंड भेद या सर्व बाबीने परिपूर्ण असलेला माणूस आपल्याला कावलगाव जिल्हा परिषद मध्ये आणायचा होता. ती आपल्या सर्वांची मागणी आदरणीय संदीप भाऊच्या रूपाने संपन्न झाली. आणि ज्याप्रमाणे काल
आलेगाव नगरीमध्ये 3.5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणारे आमदार साहेबांनी जी भाषा वापरली, खरंच त्या भाषेनं प्रत्येक या जिल्हा परिषद सर्कल मधल्या मतदारांच्या मनोमनी भावना दुखावल्या. 7 वर्षाची सत्ता असताना आमदार साहेबांनी विकासावर बोलायचं होतं, आमदार साहेबांनी इथल्या प्रश्नावर बोलायचं होतं, पण आमदार साहेब बोलले बघून घेतो, 9 तारखेची सकाळ उजळू देत नाही, खिशात घेऊन फिरतो, आडवा करतो. खरंच एका लोकप्रतिनिधीला ही भाषा शोभत नाही आमदार साहेब. आणि त्यातल्या त्यात कावलगाव जिल्हा परिषदला तर अजिबात शोभत नाही, कारण सामाजिक विस्ताराची लढाई घेऊन चालणार आमचं कावलगाव सर्कल आहे. तुम्ही तरी तुमचं मानसिक संतुलन बिघडल्यासारखं केलं असेल तरी आम्ही सुजान कैलासवासी डॉक्टर चव्हाणचा मुलगा म्हणून मी माझ्या शब्दाची मर्यादा पाळतो आणि तुमच्याविषयी काही चुकीचं बोलणार नाही. आम्हाला चुकीचं बोलायची गरजच नाही. आमची लढाई सर्वसामान्य मतदारांनी हातात घेतलेली आहे, हे इथं बसलेल्या सर्व मतदारांच्या उपस्थितीतून आपल्या सर्वांना लक्षात येते. आमदार साहेब ज्यावेळेस थोर मतदारसंघात जातात तिथं म्हणतात की भाजपचा माणूस पाडला पाहिजे, यशवंत सेनेचा माणूस निवडून आणला पाहिजे. ज्यावेळेस आमदार साहेब चुनाव्यामध्ये जातात तिथं म्हणतात खालच्या 2 पंचायत समित्या पडल्या पाहिजे, वरचा निवडून आला पाहिजे. आणि ज्यावेळेस आमदार साहेब कावलगाव मध्ये येतात इथं म्हणतात भाजपचा निवडून आणला पाहिजे. साहेबाच्या का गोळ्या कमी पडायला ती काय मला माहित नाही, एवढं कन्फ्युजन असते आमदार साहेब. त्याबरोबर पुढे जाऊन सांगतो, आलेगावला त्यांनी सांगितलं मी 45 लाख रुपये देतो म्हणलो गंगाखेड मतदारसंघाच्या एका गावात. फक्त काय करा म्हणले, शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा पुतळा बसवा आणि खाली खोटं तरी म्हणून नाव टाका. आमदार साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार 45 लाखाला तुम्ही इकडे घेऊ शकत नाही. स्वाभिमानी मराठा 18 पगड जातीला घेऊन चालणारे छत्रपती शिवराय यांचा वारसा चालवणारे मराठे सर्व 18 पगड जातीचे बहुजन या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वतःला मिळवून घेतील, पण छत्रपतीचे विचार तुमच्या दावणीला बांधणार नाही. आज आमदार साहेबांनी या ठिकाणी सांगितलं मी आईला देवींचा पुतळा देतो. कोणी काय म्हणलं नाही ना नावाबद्दल त्यांना, नाही तर इथं ते म्हणतील थोडंसं माझं नाव द्या. तसं करणार नाहीत कावलगावचे मतदार बंधू सुजान आहे, त्याची मला जाणीव आहे. यानंतर ते म्हणले मी जेल मध्ये असताना मला इथल्या जनतेने निवडून आणलं. बरोबर बोलले आमदार साहेब, पण स्टेजवर बसणारे दुसरे होते हो, नारायणभाऊ पिसाळ होते तुमच्या सोबत. आणि आज त्यांना जेलमध्ये घालण्याची भाषा करता. ज्या महादेवराव जानकर साहेबांनी तुम्हाला आमदार केलं, ज्या दलित बांधवांनी तुम्हाला भाजपला नको म्हणून मतदान केलं, ज्या मुस्लिम बांधवांनी तुम्हाला भाजप नको म्हणून मतदान केलं, त्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम 24 तासामध्ये तुम्ही केलं. लगोलग तुमचे सर्व उमेदवार भाजपवर आले. स्वतःच्या बापाशी बैमानकी तुम्ही केली, पण आम्ही विचाराने बांधील आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मराठा पताकाच्या अहिल्याबाई होळकरांनी अटके पार नेली. मराठा साम्राज्य वाढवण्याचं काम 18व्या शतकामध्ये त्यांनी केलं. त्यांचे सुधारणावादी विचार घेऊन चालणारे आम्ही सर्वजण आहोत. आपण सर्वजण एवढ्या ताकदीने जमला. माझ्या नंतर अजून मार्गदर्शक आपल्याला बोलणार आहे, याची कल्पना मला आहे. आपल्या सर्वांची रजा घेतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय अहिल्या.